नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि फ्रान्स यांच्यातील लष्करी सराव शक्ती 2024 हा कोणत्या राज्यात होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेघालय। भारतीय आणि फ्रेंच सैन्यादरम्यान शक्ती 2024 हा संयुक्त लष्करी सराव मेघालय राज्यातील उमरोई येथे असलेल्या भारतीय सैन्याच्या संयुक्त प्रशिक्षण नोड येथे आयोजित केला जाईल। हा सराव 13 ते 26 मे 2024 दरम्यान होणार आहे। उपपारंपरिक परिस्थितीत मल्टी डोमेन ऑपरेशन्स करण्यासाठी भारत आणि फ्रान्सची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे। या सरावामुळे भारत आणि फ्रान्सच्या सशस्त्र दलांमधील आंतरकार्यक्षमता विकसित होण्यास मदत होईल। 2024 मध्ये या सरावाची होणारी ही 7वी आवृत्ती होणार आहे। भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यातील सैन्य अभ्यास शक्ती हा द्विवार्षिक सराव आहे। शक्ती अभ्यास 2011 मध्ये सुरू झाला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच महिलांवरील हिंसाचाराचा पहिला कायदा कोणी स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन। मे 2024 मध्ये महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी युरोपियन युनियनने पहिला कायदा स्वीकारला आहे। हा कायदा युरोपियन युनियनच्या देशांनी मंजूर केला आहे। हा कायदा 27 राष्ट्र युरोपियन युनियनमधील महिलांना लिंग आधारित हिंसाचार, जबरदस्ती विवाह, महिलांचे जननेंद्रिय विच्छेदन आणि ऑनलाईन छळापासून संरक्षण देईल। संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये या कायद्यानुसार सायबर स्टॉकिंग, सायबर छळवणूक आणि द्वेष किंवा हिंसेसाठी सायबर चितावणीला गुन्हेगार ठरवण्यात आले आहे। या कायद्यात गुन्ह्यानुसार किमान 1 वर्ष ते 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे। नियमानुसार पीडित मुलगी जर जोडीदार असेल तर शिक्षा अधिक कडक असू शकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच नागालँडमधील कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन कोणत्या देशाच्या राजदूताने केले? तर याचे योग्य उत्तर आहे जपान। मे 2024 मध्ये भारतातील जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफिओ यांनी शांती स्मारकाचे उद्घाटन केले आणि तसेच इको पार्क कोहिमाची पायाभरणीही केली। कोहिमा पीस मेमोरियल आणि इको पार्क नागालँड सरकार आणि जपान सरकार आणि जपानी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी यांच्या सहकार्याने बांधले जात आहेत। जपानी लोक कोहिमाची लढाई ही इंफाळची लढाई सोबतच दुसऱ्या महायुद्धातील सर्वात विनाशकारी लढाई म्हणून लक्षात ठेवतात। नेक्स्ट आहे, अलीकडेच SBI जनरल इन्शुरन्सने रिलेशन ग्रुपच्या प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जया त्रिपाठी। मे 2024 मध्ये SBI जनरल इन्शुरन्सने रिलेशन ग्रुपच्या प्रमुख म्हणून जया त्रिपाठी यांची नियुक्ती केली आहे। SBI जनरल इन्शुरन्स ही भारतातील सर्वोच्च सामान्य विमा कंपन्यांपैकी एक आहे। त्यांनी महिंद्रा हॉलिडेज, ICICI लोम्बार्ड, फॉरएव्हरमार्क डायमंड्स, डी बेअर्स ग्रुप आणि आदित्य बिर्ला ग्रुप यासारख्या उल्लेखनीय कंपन्यांमध्ये काम केले आहे। त्यांनी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवला आहे। नेक्स्ट आहे, T20च्या इतिहासात 350 विकेट घेणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर युजवेंद्र चहल हा ठरलेला आहे। T20 मध्ये 350 विकेट घेणारा युजवेंद्र चहल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। त्याने 301 वेळा सामन्यामध्ये T20 सामन्यात 350वी विकेट घेतली। युजवेंद्र चहल हा T20 मध्ये 350 बळी घेणारा भारताचा पहिला आणि जगातील 5वा गोलंदाज ठरला आहे। चहलच्या आधी राशिद खान, सुनील नरेन, इम्रान ताहिर, शाकिब अल हसन यांनी 350चा आकडा गाठला आहे। IPL मध्ये 200 बळी घेणारा युजवेंद्र चहल हा एकमेव गोलंदाज आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या पूर्ण संयुक्त राष्ट्र सदस्य होण्यासाठीच्या मागणीला भारताने पाठिंबा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पॅलेस्टाईन। मे 2024 मध्ये पूर्ण संयुक्त राष्ट्र सदस्य होण्यासाठी पॅलेस्टाईनच्या मागणीला भारताने पाठिंबा दिला आहे। पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्र संघाचा पूर्ण सदस्य बनवण्याच्या ठरावावर मतदान करण्यासाठी 193 सदस्यीय आमसभेची बैठक झाली। पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्र संघाचा पूर्ण सदस्य बनवण्यासाठी भारताने ठरावाच्या मसुद्याच्या बाजूने मतदान केले। हा ठराव संयुक्त अरब अमिरातीने मांडला होता। या ठरावानुसार पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचा पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश घेण्यास पात्र आहे। ठरावाच्या बाजूने 143 तर विरोधात 9 मते मिळाली आणि 25 गैरहजर राहिले। सध्या पॅलेस्टाईन हे UN मध्ये सदस्य नसलेले निरीक्षक राज्य आहे। 2012च्या महासभेतून हा त्यांना दर्जा मिळाला आहे। पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता।
नेक्स्ट आहे लेडीज युरोपियन टूरवर 100 स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय महिला गोल्फर कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दीक्षा डागर. लेडीज युरोपियन टूरवर 100 स्पर्धा खेळणारी दीक्षा डागर ही पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे. दीक्षा डागर जागतिक क्रमवारीत 147व्या क्रमांकावर आहे. आदित्य अशोक 1961 नंतर डागर ही दुसरी सर्वोत्तम भारतीय खेळाडू ठरली आहे. दीक्षाला 2023 मध्ये अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या संसदेने कैद्यांना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे युक्रेन. मे 2024 मध्ये युक्रेनच्या संसदेने कैद्यांना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे. युक्रेनच्या संसदेने हे विधेयक देशाला लष्करी कर्मचाऱ्यांची तीव्र गरज असताना मंजूर केले आहे. या विधेयकानुसार सैन्यातील सहभाग ऐच्छिक असेल आणि विशिष्ट कैद्यांच्या श्रेणीपुरता मर्यादित असेल. लैंगिक हिंसाचार, गंभीर भ्रष्टाचार, एकाधिक हत्या आणि माजी उच्चपदस्थ अधिकारी यांना पात्रतेतून वगळण्यात आले आहे. पात्र कैद्यांना त्यांच्या शिक्षेवर 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाने स्वदेशी जहाज बांधणी वाढवण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जिंदाल स्टील आणि पॉवर. मे 2024 मध्ये भारतीय तटरक्षक दल आणि जिंदाल स्टील आणि पॉवर यांनी स्वदेशी जहाज बांधणी वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराचा उद्देश जहाज बांधणीत स्वदेशी सामग्री वाढवणे हा आहे. ही भागीदारी स्वदेशी सागरी दर्जाच्या पोलादाच्या पुरवठ्याला मदत करेल. हा सामंजस्य करार सरकारी संस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्याच्या आवश्यकतेवर भर देऊन जटिल सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकतो. या सामंजस्य करारामध्ये उत्पादनाच्या निर्मितीसाठी विशिष्ट स्टील प्लांटची ओळख याबरोबरच गुणवत्ता, ग्रेड आणि परिमाणे यासारखे विविध महत्त्वपूर्ण फायदे नमूद केले आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या देशातील औषध कंपनी ॲस्ट्राझेनेकाने जगभरात आपली कोरोना लस खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्रिटन. मे 2024 मध्ये ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने जगभरातील कोविड-19 लस खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टेलिग्राफच्या वृत्तानुसार कंपनीने म्हटले आहे की आता ही लस तयार आणि पुरवली जात आहे. ॲस्ट्राझेनेका लसीमुळे गंभीर हानी आणि मृत्यू झाल्याचा आरोप आहे. कोविशिल्ड विकसित करण्यासाठी ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच इफ्कोच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिलीप संघानी. मे 2024 मध्ये दिलीप संघानी यांची इफ्को अध्यक्षपदी निवड झाली आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्हने त्यांच्या संचालक मंडळासाठी 15व्या RGB निवडणुका घेतल्या. बलवीर सिंग यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 9 मे 2024 रोजी 21 संचालकांच्या पदासाठी निवडणूक झाली. भारतीय शेतकरी खत सहकारी ही एक बहुराज्य सहकारी संस्था आहे. हे खत निर्मिती आणि विपणन संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. त्याची स्थापना 1967 मध्ये झाली. नेक्स्ट आहे मिस टीन USA 2023 कोण आहे जिने अलीकडेच तिचा खिताब सोडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उमा सोफिया श्रीवास्तव. मे 2024 मध्ये भारतीय वंशाच्या उमा सोफिया श्रीवास्तवने मिस टीन USA 2023 चा खिताब सोडला आहे. 17 वर्षीय उमाला सप्टेंबर 2023 मध्ये मिस टीन USA स्पर्धेच्या विजेतेचा मुकुट देण्यात आला. उमापूर्वी 6 मे रोजी मिस USA 2023 नोएलिया व्होइटनेही मुकुट परत केला. मानसिक आरोग्याला महत्त्व देणार असल्याचे सांगत नोएलियाने राजीनामा दिला होता. नेक्स्ट आहे अलीकडेच मिखाईल मिशुस्टिन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे रशिया. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची देशाचे पंतप्रधान म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. मिखाईल यांनी रशियन कायद्यानुसार 16 जानेवारी 2020 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी फेडरल टॅक्स विभागाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. तर नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 5व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती किंवा निवड झालेली आहे किंवा शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट आहे नुकतेच प्रसिद्ध लेखक सलाम बिन रज्जाक यांचे निधन झाले. त्यांनी कोणत्या भाषेत लेखन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उर्दू. मे 2024 मध्ये प्रसिद्ध उर्दू साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञ शेख अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. ते सलाम बिन रज्जाक या टोपण नावाने प्रसिद्ध होते. रज्जाक यांना 2004 मध्ये त्यांच्या प्रशंसित लघुकथा संग्रहासाठी उर्दू साहित्यासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे 1941 मध्ये त्यांचा जन्म झाला.
नेक्स्ट आहे नुकतेच जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे कॅरेन विल्सन. कॅरेन विल्सनने वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 जिंकली आहे. त्याने जॅक जॉन्सनचा पराभव केला. कॅरेन विल्सनचे स्नूकरचे हे पहिले जागतिक विजेतेपद आहे. जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप जिंकणारा तो 23वा खेळाडू ठरला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.